धर्मराजाच्या पूर्वी धृतराष्ट्र मालक होते. धृतराष्ट्र म्हणजे मालक जो असतो तो आंधळा असतो बरं का. भारताचा सत्ताधारी नेहमी आंधळे असतात ही जुनी परंपरा आहे. गरिबाचं दुःख कधीही श्रीमंताला समजत नाहीत, कधीही समजत नाहीत. त्याला आठवण करून द्यावी लागते. ज्यांच्यावर तुम्ही उपकार केले ना गरीब असताना, ते जेव्हा श्रीमंत होतात आपलं नावही त्यांच्या लक्षात राहत नाही. शास्त्रकारांनी फार विनोद केलेले आहेत. लक्ष्मीने नुसता पायाला हात लावला विष्णूच्या, विष्णूने डोळे बंद केले. लक्ष्मीचा स्पर्श झाला ना तर डोळे बंद होतात, दिसत नाही त्या लोकांना. नाही कळालं, ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे त्यांना काही दिसत. काय त्यांचे डोळे उघडवतो, विठ्ठला विठ्ठला. कितीतरी वर्ष, मला खूप अभिमान आहे आपल्या भारताचा. धृतराष्ट्र जेव्हा राजे होते, भगवान श्रीकृष्ण राजा धृतराष्ट्राच्या पाया पडत होते. मी काळ सांगतोय बरं का, काळ टप्पा विसरू नका. भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्राच्या पाया पडत होते. एक काळ बघा कसा आहे. मुलं वारले, सगळं बर्बाद झालं, आणि जेवढे बुद्धिमान होते तेवढे मंत्री झाले. नकुल, सहदेव, आणि ज्याला काहीच कळत नव्हतं पण ज्याच्यामुळं राज्य आलं तो अर्धांड भीम, कोणतंही मंत्रीपद मिळालं नाही. आणि ज्यांच्याकडे ताकद आहे ते जर गुंतले नाही ना ते विनाकारण दुसऱ्याला त्रास देत बसतात. मोकळे आहे ना, काही ना काहीतरी काम करून ठेवणार. ते गुंतलं पाहिजे कुठं ना कुठं तरी. माइंड जर रिकामा असेल ना, एम्प्टीलेस असेल तर वाईट लागले म्हणून समजायचं. काही ना काहीतरी द्यायला पाहिजेत. भीमाला काहीच काम नाही. भीम हा महाभारताचा महानायक आहे बरं. 100च्या 100 कौरव एकट्याने मारलेले आहेत, एकट्या भीमाने. दुसऱ्या कोणीच मारलेले नाहीत. लोकांना आठवतच नाही भीम. लोक कृष्णाकडे, अर्जुनाकडे जास्त झुकतात. खरा नायक आहे तो भीम. आणि जेव्हा सगळं राज्य सुरू झालं, याने येऊन धृतराष्ट्राला डिवचायचं. भारताचा राजा, काळ बदलला. भीमाला काही काम नाही, धृतराष्ट्राची सत्ता गेली. आत्ताच्या भाषेमध्ये दोघंही मोकळे झाले. मग भीमाने जायचं धृतराष्ट्राकडे, आणि रोज एक मुलगा कसा फाडला हे धृतराष्ट्राला सांगायचं. किती काळ वाईट आहे हो, किती काळ वाईट आहे. आपल्या मुलाचं मरण बापाने ऐकावं याच्या इतकं पाप या पृथ्वीवर काहीच नाही. आणि हे सांगतो तुम्हाला, धृतराष्ट्राने किती पाप केलं व अजून सुद्धा इतकं पाप होत नाही. भर सभेमध्ये एका राजकुमारीचं वस्त्र हरण करायचं ही साधी बाब नाहीये. जिचं वस्त्र हरण करायचं ती राजकुमारी आहेत, सामान्य नाहीये ती. नवरे पुढे बसलेले आहेत. पाप कसं बाहेर निघतं ते सांगतो, काळ बदलतो कसा ते सांगतो. रोज एक पोलगा, 100 आहे ना, 3 महिने लागतात ना प्रत्येक पोरगा मारला कसा. बरं, मुलाचं मरण ऐकल्यावर तोंडात घास जाईल का? बोला ना. बरं, येली आता भीम बरगड्या काढल्या, मांडी चिरली, रक्त पिलो, हे शब्द काही चांगले आहेत का? हरिपाठ आहे का शांती मंत्र आहे ते? रोज एक पोरगा कसा मारला, मुंडकं कसं फिर. बरं, तो पैलवान आहे, त्याला काहीच करता येत नाही. तब्येत उतरली धृतराष्ट्राची, आणि धर्मराजाला सांगितलं तब्येत खूप खराब झाली, काय करू? काय झालं काय ते तरी सांगा. काय नाही, तुमचा भाऊ येतो आणि रोज एक मुलगा मारला सांगतो. ठीक आहे, मी सांगतो त्याला. शब्द आहे का? धर्मराज शांत स्वभावाचे, आणि आडमुठ भीम. भीमाला सांगितलं, ए भीमा, उद्यापासून सांगत जाऊ नको मुलगा कसा मारला ते. ठीक आहे, विषय संपला. सांगणार नाही उद्यापासून, संध्याकाळी जाऊन सांगायचा. त्यांनी काय सांगितलं, उद्या सांगायचं नाही म्हणजे दिवसा. रात्र झालं काय हरकत आहे? रात्री झोप येत नव्हती. भारताचा राजा रात्री युधिष्ठिराला न सांगता निघून जातो राज्यातून. ही पाळी आपल्यावर येऊ नये. पाप करू नका, काळाला घाबरा. भारताचा राजा रात्री धर्मराजाला न सांगता निघून जातो हरिद्वारला, आणि तिथं आजही वन आहे, तिथं चंडीदेवी म्हणतात, तिथं राहत होता. अंत कसा झाला ते सांगतो तुम्हाला. गांधारी होती त्या ठिकाणी आणि कुंती होती. जिथं धृतराष्ट्र राहत होता त्या जंगलामध्ये अग्नी लागला, जंगल पेटलं.
मुळात हा आंधळा, जंगलाला आग लागली, काटेरी जंगल कसा मेला असेल त्याची कल्पना करा. भगवान जब लेता है चमड़ी उधेड़ के लेता है. विठाला विठाला. चटके बसून बसून कुठेही पळाला तरी तो दावाग्नी होता, कुठेही पळाला तरी. आणि तो दावाग्नी काळाने लावला होता, माणसाने नाही. अहो, अस्थि विसर्जित करायला सुद्धा धृतराष्ट्राच्या अस्थि मिळाल्या नाहीत धर्मराजाला. नाही महाराज, हे खूप जुनं झालं. धृतराष्ट्राचं जीवन हे खूप जुनं झालं. तुम्ही सगळ्यांनी, भारताने नव्हे जगाने पाहिलं, कोरोना काळात न दशपिंड होतं, न दहावा होता, न 13वा. हा काळ आम्ही पाहिलाय. तुम्ही भाग्यवान आहात म्हणून आज माझ्या कीर्तनाला आला. अजून पूर्ण वाक्य ऐकलं नाहीत. तुम्ही भाग्यवान आहात म्हणून कीर्तनाला, आणि मी भाग्यवान आहे म्हणून कीर्तन करतोय. करोना काळ इतका वाईट आहे म्हणून काळाचा दुरुपयोग करू नका. काळ सारावा चिंतने. तुकोबारायांना गावामध्ये त्रास झाला, गावातल्या लोकांनी त्रास दिला. तुकोबारायांच्या काळामध्ये देवीचा दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये श्रीमंत होणारे अनेक सावकार आहेत, अनेक लोक आहेत, अनेक राजकारणी त्या काळातही होते. जगद्गुरु तुकोबारायांनी त्या काळात सगळं गेल्यानंतर भजन सुरू केलं. भंडाऱ्या डोंगरावर गेल्यानंतर चरित्र ऐकू नका बरं का. डोंगरावर गेल्यानंतर काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. जेवण कमी केलं पाहिजे, युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार. कमी जेवा, हे काही आत्ताचे डॉक्टर सांगतात असं नाही बरं का. 400 वर्षापूर्वी तुकोबाराय सांगतात युक्त आहार. युक्त आहारचं म्हणजे कमी आहार नाही बरं का, योग्य खा, युक्त आहार. आणि खाल्ल्यानंतर विहार करा. आता ते तुकोबाराय सांगतात ते ऐकत नाही. डॉक्टर जेव्हा सांगतो सकाळी चाला, शहरामध्ये गर्दीच, एकही उद्यान नाहीत, नुसतं चाला. पण त्या चालून काही होत नाही, आयुष्यभर चालू होते तुम्ही. आता जेव्हा आयुष्य चांगलं होतं तेव्हा चालू होते, आता चालून काय फायदा आहे. रोमातून रोग बाहेर पडतो, रोमातून. शब्द आहे काय, काळ सोपा नाही आहेत. म्हणून मी या अभंगात देव सांगत नाही तुम्हाला, ईश्वर नाही सांगत, काळ सांगतो. आणि काळच तुम्हाला म्हातारा करतो. आणि काळ जेव्हा तुमच्यावर आक्रमण करतो, तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमचा दात पडला, कुणावर केस करणार बोला ना. बुद्धिमान आहात, 1,00,000 कोटी तुमच्याकडे आहेत, दात पडला नाही, माझा दात बसू, तुमचा आहे का तो? बसवणार दात कृत्रिमच आहेत. बरं 32 बसवले दात, खऱ्या दाताची सर येते का बोला ना. तुम्ही निसर्गाला पर्याय निर्माण करताय, निसर्ग तुम्हाला बाजूला सारतो. काही लोक हिरो वगैरे ना चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करतात. प्लास्टिक सर्जरी शब्दाचा अर्थ जे सुरकुते आलेले असतात ना. बरं मी विचारा त्यांना कशा करता केली, नाही मार्केटमध्ये चालावं. आता किती दिवस चाललं पाहिजे, द्या ना पुढच्याला संधी. नदीचं पाणी, मागचं पाणी पुढच्या पाण्याला ढकलतं, मागची पिढी आपल्याला ढकलते, त्याच्या अगोदर बाजूला सारखा. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही या पृथ्वीचे मालक नाही आहेत. काही काळ तुम्हाला पद मिळाले, काही काळ तुम्हाला अधिकार मिळालेत, काही काळ गादी मिळाली, लवकर सोडा. नाही सोडली आणि काळ जेव्हा सोडतो बर्बाद करून टाकतो. जगद्गुरु तुकोबारायांनी काळाचा सदुपयोग केला, नामचिंतन केलं, भंडाऱ्या डोंगरावर राहिले, काळांनी प्रसाद दिला. 400 वर्ष झाले, अभंग अजरामर झाले, कीर्ती अजरामर झाली. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कोण दाता या होनी. अजरामर करणारा काळ आहे आणि काळाने अजरामर केलं, कोण दाता या होनी. अहो शहरात मी तर महाराष्ट्राची कमाल मानतो बरं का. कितीही मोठा गायक असू द्या, अभंग गात नाही जोपर्यंत, तोपर्यंत महाराष्ट्रात लोकप्रिय होत नाही. किती गायक आहे जगामध्ये, कोणताही गायक घ्या, किती मोठा गायक असो, अभंग गायला तर तो महाराष्ट्राचा, नाहीतर ठराविक लोकांचा. आणि ठराविक गेले की याचा ठराव संपला.
काळ आहेत. म्हणून दाता काळ आहे हे आपल्या डोक्यामध्ये बसवा, देव नाही. दाता काळ आहेत. तुम्ही जे करता काळ जबरदस्ती भोगायला लावतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात 3-4 वर्ष भंडारा डोंगरावर गेले, काळाने संतांची मला भेट घालून दिली. धन्य काळ, एवढा शब्द लक्षात ठेवा. कोण दाता या होणी, काळापेक्षा दान करणारा कोणी नाही. त्याच काळाला धन्यता देतात. धन्य काळ. जगद्गुरु फार गोड अर्थ या अभंगाचे. धन्य काळ, काळाला धन्यवाद देतात. का? संत भेटी. आज माझ्या गुरुची भेट झाली. गुरुनी माझं जीवनाचं उद्धरण केलं, मस्तकावर हात ठेवला. हा जो काळ आहे हा धन्य आहे. आणि कोणामुळं आला? काळामुळं आला. खूप गोड शब्द आहेत ज्ञानोबारांचे बरं का. फिटली ते धनी येणे काळे. इतका गोड अभंग येतो. जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर सांगतात. कुणी कल्याण केलं? येणे काळे धनी फिटली. धनी शब्दाचा अर्थ आहे तृप्ती. जीवनात तुम्ही अतृप्त आहात. मार्केटमध्ये दाखवताय मी सुखी आहेत, श्रीमंत आहेत. हा बाहेरचा पोशाख झाला तुमचा, आतला पोशाख नाहीये तुम्ही. आतली जी तृप्ती आहे, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात फिटली ते धनी येणे काळे. तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. ही जी चित्त समाधान झालं ही काळाची देण आहे. म्हणून कधीही जीवनामध्ये कोणत्याही माणसाचा काळाचा दुरुपयोग करू नका. गरीब माणसाला लुटू नका. गरीब माणसाबरोबर ब्लॅकमेल करू नका. तो अडचणीत असेल, शब्द कळाला? अडचणीत असेल, नाईलाज असेल त्याचा, त्या काळाचा तुम्ही फायदा उचलू नका. काळ बदलतो आणि तो इतका बदलतो. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनात सांगू नये तरी देखील सांगतो. तुम्ही इतरांच्या स्त्रीकडे लक्ष देता हा काळ, आणि तुमच्या घरातली मुलगी पळून जाते हा काळ. कोणाचं फळ आहे? घरातले संस्कार कसे आहेत पाहता तुम्ही. तुम्ही दुसरीकडे लक्ष देता हा काळ, आणि याचा बदला तुमच्या घरातली निघून जाते. कोण कोण जाते मी कीर्तनात नाही सांगत. काळ बदला घेतो काळ. म्हणून काळावर विश्वास ठेवू नका. जर काळ योग्य वापरला, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन्य आहे काळ, धन्य काळ. संत भेटी. चांगल्या माणसाची भेट होण्यासाठी पुण्य लागतं. अकारण भेट होत नाहीत. अकारण कोणी संत कृपा करत नाहीत. अकारण साधू भेटत नाहीत. अहो पुण्य असलं तरी साधू भेटत नाहीत. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन. हा परमात्मा, हा काळ पाहायचा असेल, उठले की थोडंच भेटतो तुम्हाला. शक्य आहे तुम्हाला? कुठलीही तपश्चर्या न करता काहीच भेटत नाही जगामध्ये. तपश्चर्या शब्दाचा अर्थ अंगाला राख लावून जाणे असा नाही आहे. तपश्चर्या शब्दाचं, प्रत्येकाची तपश्चर्या वेगळी. एखादा डॉक्टर आहे, 20 वर्ष अभ्यास करतो, तपश्चर्या आहे. अगोदर सांगितलं 12-12 तास दुकानावर बसतो, तपश्चर्या आहेत. अभ्यास करतो, तपश्चर्या आहेत. एकाच गाण्यावर आयुष्यभर लक्ष केंद्रित करतो, आयुष्य म्हणजे काळ. मग त्या गळ्यामध्ये गोडवा तयार होतो. नाही कळालं? गळ्यामध्ये गोडवा येतो, नाहीतर नरड्यातून आवाज येतो. प्रॅक्टिस नसेल, गाणं नसेल, आणि कुणीही ऐकत नाही हो. काही कारणही नाही त्याचं. सगळं चांगलं आहे तुमचं. काळ. प्रत्येकाची तपश्चर्या वेगळी, प्रत्येकाचं कौशल्य वेगळं आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो प्रत्येकाचं समर्पण वेगळं आहे. अनेक कीर्तनकारांच्या तोंडातून ऐकलं असेल, भगवंताला समर्पित व्हा. चुकीची कल्पना आहेत. तुम्हाला जे पाहिजे आयुष्यामध्ये त्याला समर्पित व्हा, तेव्हा ती वस्तू मिळते तुम्हाला. कोणी असो, कोणतीही वस्तू असो, समर्पित व्हा. गायन असेल, व्यापार असेल, पैसा असेल, नोकरी असेल, समर्पित व्हा. समर्पित झाल्यानंतर काळ ती वस्तू तुम्हाला दान करतो. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला समर्पित झाले, काळ बदलला. संत भेट. संत भेट म्हणजे काही विशेष आहे का असं तुम्हाला वाटू शकतं. संत भेट म्हणजे काही विशेष आहे का? अहो तुम्हाला कल्पना नाही. 400 वर्षापूर्वी एका खेड्यातून जे अभंग निघतात, अजूनही शिकलेल्या लोकांना समजत नाही. ही काळाची देणगी आहे.
किती गुगल मोठं झालंय, किती रिसर्च तयार झालेत. कोणीतरी आजपर्यंत जगद्गुरु तुकोबरायप्रमाणे बोललंय का? त्यांची वाणी आहे. 400 वर्षापूर्वी कुठलाही संबंध नाही. वाणी गोड जगद्गुरु तुकोबरायांची. त्याच्या पाठीमागं 400 वर्ष जा. ज्ञानोबराय एकाही ओवीचं आजपर्यंत कुठल्याही वैज्ञानिकाला खंडन करता आलं नाही. याला ज्ञानोबराय म्हणतात. मला एकाने विचारलं, महाराज हे ज्ञानेश्वर महाराज आहेत, समाधी आहे, ठीक आहे, किती दिवस चालणार आहे समाधी? म्हटलं तू टेन्शन घेऊ नको, सप्ते किती दिवस चालणार, विनाकारण टेन्शन असतं ना लोकांना, काय घेणं नाही देणं. मला एकाने विचारलं, महाराज हा कोरोना काळ किती दिवस चालणार आहे? म्हटलं मला विचारून आलाच नाही तो. जाणार काय, कधी येणार, कधी कोण सांगणार या जगामध्ये? बरं हे अकारण टेन्शन आहे बरं का. मी एका मंत्र्याच्या घरी गेलो होतो. त्याचा जो पीए आहे तो जास्त टेन्शनमध्ये होता आणि असं चक्रा मारत होता. मी गेल्यानंतर विचारलं, काय झालं रे आज टेन्शनमध्ये दिसतो? नाही म्हणे साहेबाची तब्येत खराब आहे. भाषा नीट आहे का बरं का? कुणाची तब्येत खराब आहे बोला ना? साहेबाची. टेन्शन कुणाला आहे? काय टेन्शन? आपल्याला जाऊ दे ना, काय झालं? नाही नाही साहेबांनी सकाळपासून काही खाल्लं नाही. म्हटलं अख्खा भारत खाल्लाय ना, महाराष्ट्र खाल्लाय आणि पुण्यामधून काही खाल्लं नाही, पचू दे ना थोडंसं. कुणाचं टेन्शन कुणाच्या माथ्यावर? पुढीलांचे ओझे आपल्या, दुसऱ्याचं टेन्शन. विठाला विठाला काय ज्ञानोबरांचं? आपली चिंता करा, स्वतःची चिंता. संपूर्ण ज्ञानोबरांच्या सगळ्या ग्रंथाचं सार आहे. तुम्ही तुमचा उद्धार करा, तुम्ही तुमचं भलं करा, तुम्ही तुम्हाला अज्ञानातून बंधनातून सोडवा. भगवान बाबांनी स्वतःला संसारातून सोडवलं. 6 महिने एका दुधाचा तांबा घेऊन तपश्चर्या केली. आपुली आपण. ज्यांनी ज्यांनी त्यांचं ऐकलं त्यांनी स्वतःचा उद्धार केला. ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं, आपुला उद्धार. मला सांगा, एखादा माणूस श्रीमंत आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही फोटो काढला, किती पैसे मिळाले? बोला ना. नेत्याच्या बरोबर तुम्ही सेल्फी काढली, कोणती सत्ता मिळाली? गावाने सरपंच केलं. कशा करता लोकांच्या मागे? मोठ्यांच्या मागे लागू नका, मोठं व्हा. जग तुमच्या मागे लागलं पाहिजे. लोकांची अपेक्षा करू नका, स्वतःला इतकं मजबूत करा, इतकं मोठं करा, लोकांनी तुमची अपेक्षा केली पाहिजे. पहिला टप्पा. देवाने तुमची इच्छा केली पाहिजे अशी भक्ती करा, असं ज्ञान पिकवा, संतांनी तुमची पाठ थोपटली पाहिजेत. ते जीवन आहे. संसारातली लोक निंदा करणारच. संतांची सोडून द्या, भावकीची करतात. गावात एखादा श्रीमंत झाला त्याचे करतात. संसारिक लोकांच्या निंदेची पर्वा करू नका, काळाकडे बघा. आज चुकीचं वागतोय आपण, काळाचं आपल्याकडे लक्ष आहे आणि त्या काळाने जर बदला घ्यायला सुरुवात केली, चांगल्या चांगल्याची माती होते. चांगल्या आणि आपल्या डोळ्यांनी पाहतो. मी पाहले बरेचसे महाराज मंडळी आहेत, बरेचसे संत आहेत, ज्याने ज्याने समाजाचा दुरुपयोग केला, माती होताना आम्ही डोळ्यांनी पाहिलेत. भ्या, घाबरा काळाला. आज काळ तुमचा चांगला असेल, त्या काळाचा दुरुपयोग करू नका. कोणत्याही गरीबाला छळू नका, कोणत्याही सामान्य माणसाला त्रास देऊ नका. तुम्ही तो काळ स्वतःसाठी वापरा. आत्मैव आत्मनः शत्रुः असं वागू नका. विठ्ठला विठ्ठला.